कल 12 तारीख रात कल्याण पूर्व में उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सुलभा गायकवाड़ का प्रचार करने हेतु पहुंचे। वहां पर पूर्व सार्वजनिक बांधकाम विभाग के मंत्री रविंद्र चौहान और कल्याण क्षेत्र के तमाम भाजपा पार्टी के पदाधिकारी और शिवसेना पार्टी के पदाधिकारी वहां पर नजर आए। इस प्रचार से सुलभा गायकवाड़ को कल्याण 142 विधानसभा क्षेत्र में सबसे मजबूत स्थान पर देखा जा रहा है। स्थानीय में अच्छी पकड़ सुलभा गायकवाड़ को अच्छी लीड के साथ जीत दिला सकती है। काम हे सरकारच्या माध्यमातून होत होतं। मला कधी कधी आश्चर्य वाटतं, आता इलेक्शन कमिशन कुठेही आम्ही गेलो आमच्या बॅगा तपासतात, त्या ठिकाणी आमच्या सोबतच्यांच्या बॅगा तपासतात। आता बॅगा तपासल्या तर काय वाईट झालं, या ठिकाणी त्याचा एवढा इश्यू करण्याचं कारण काय? पण 2 दिवस झाले उद्धवजी माझी बॅग तपासली, माझी बॅग तपासली, माझी बॅग। अरे होतं काय घबाड, एवढं काय घाबरताय? बॅग तपासली तर काय फरक पडला? अरे माझी बॅग तपासली ना, नांदेडच्या एअरपोर्टवर तपासली, कोल्हापूरच्या एअरपोर्टवर तपासली। आम्ही नाही त्याचा इश्यू तयार केला, आम्ही नाही त्या ठिकाणी रडारड केली बॅग तपासतात, बॅग तपासतात। बंधू भगिनींनो, आता यांच्या जवळचे सगळे विषय संपलेले आहेत। आता रडारड करण्याची वेळ आलेली आहे। आता रडारड करून या ठिकाणी मत मागण्याचं काम हे करताय। खरं म्हणजे आपण पाहू शकता, आपल्या सरकारने मुंबई असेल, MMR रिजन असेल, या रिजनचा चेहरा बदलवला। मागच्या काळात 2014 ते 19 आपल्याला सरकार चालवायची संधी मिळाली। या MMR रिजन मध्ये 350 किलोमीटरचं मेट्रोचं जाळं तयार करण्याचं काम आपण सुरू केलं। आज आपण पाहू शकतो, मग अटल सेतू असेल, कोस्टल रोड मुंबईचा असेल, या ठिकाणी आपला विरार अलिबाग कॉरिडॉर असेल, या सगळ्या प्रोजेक्टच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात सामान्य माणसाच्या आवागमनाकरता व्यवस्था तयार करण्याचं काम आपण केलं। जे इन्फ्रास्ट्रक्चर आपण तयार केलं ते आपण सगळे पाहू शकतो। पण मधल्या 2.5 वर्षामध्ये केवळ आणि केवळ स्थगिती देऊन या व्यक्तीला आपला परिवार मानून या ठिकाणी गणपत शेठ गायकवाडांनी काम केलं। या कल्याण पूर्वचा चेहरा मोहरा बदलण्याचं काम हे गणपत शेठ यांच्या माध्यमातून झालं। सातत्याने संघर्ष करून समाजातल्या प्रत्येक व्यक्तीला न्याय मिळाला पाहिजे, विकास झाला पाहिजे, चेहरा बदलला पाहिजे, याकरता काम करणारे गणपत शेठ गायकवाड आज याच मतदारसंघामध्ये आपण सुलभा ताईंना या ठिकाणी उमेदवारी दिली आहे। आणि मी तुम्हाला सांगतो, मला हा विश्वास आहे, गणपत शेठचं जे काम आहे ते काम त्याही पेक्षा पुढे नेण्याचं काम सुलभाताई करतील, हा मला या ठिकाणी विश्वास आहे। बंधू भगिनींनो, खरं म्हणजे आपल्या सर्वांना ही गोष्ट माहिती आहे की आज या मतदारसंघामध्ये गणपत शेठच्या माध्यमातून शास्त्रीकराचा प्रश्न असेल, या ठिकाणी 100 फुटी रोडवर आंतरराष्ट्रीय दर्जाचा स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स करायचा विषय असेल, श्रीमलंग येथे ट्रॉलीच्या संदर्भातला विषय असेल, नेवाळी भूमिपुत्रांच्या जमिनीचा विषय असेल, बैठ्या चाळीमध्ये SRAचे क्लस्टर तयार करण्याचा विषय असेल,